या व्हिडिओमध्ये दिलेला हवामान अंदाज विश्लेषण आणि माहिती केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे। हे चॅनल स्वतंत्र असून आम्ही कोणतेही अधिकृत सरकारी प्राधिकरण किंवा प्रमाणित हवामान संस्था नाही। आम्ही कुठलेही अधिकृत हवामान संस्था नाही आहे। उपलब्ध हवामान मॉडेल्स आणि सार्वजनिक डेटाच्या आधारे अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असला तरी आम्ही या अंदाजाच्या 100% अचूकतेची, पूर्णतेची आणि विश्वासार्हतेची कोणतीही कायदेशीर हमी देत नाही। या अंदाजाची कुठलीही कायदेशीर हमी आम्ही देत नाही। त्यानंतर प्रेक्षकांना ताकीद दिली जाते की शेती, प्रवास, आर्थिक गुंतवणूक किंवा आपत्ती व्यवस्थापनासारखे कोणतेही अत्यंत महत्त्वाचे निर्णय केवळ या व्हिडिओच्या आधारे घेऊ नयेत। अधिकृत हवामान इशारे, सतर्कता आणि अचूक माहितीसाठी कृपया केवळ भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD आणि स्थानिक सरकारी प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे। या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीवर अवलंबून राहिल्यामुळे किंवा त्या माहितीचा वापर केल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानीस, दुखापतीस किंवा कायदेशीर परिणामांना या चॅनलचा निर्माता, मालक किंवा प्रशासक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही। हे आमचं, आपण ज्याला वैधानिक इशारा ज्याला म्हणू, डिस्क्लेमर, हे आम्ही आधी सांगतोय। त्यामुळं आम्ही प्रयत्न करतोय अचूक हवामान अंदाज देण्याचा, पण हवामान हे कोणाच्या हाती नसते। त्यामुळं काही कोणाचं नुकसान झालं तर त्यासाठी आम्ही जबाबदार नाही। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण दिलेलं प्रेम, सहकार्य, आशीर्वाद व पाठिंब्यामुळे मी हा हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे। शेतकरी बंधूंनो, या आठवड्यात कोणताही कमी दाबाचा पट्टा नाही, म्हणून या आठवड्यात सार्वत्रिक, दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही। फक्त गुरुवारपर्यंत पूर्व विदर्भात काही ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो। राज्यात इतर ठिकाणी मात्र स्थानिक परिस्थितीनुसार दुपारनंतरचा विखुरलेला वादळी पाऊस पडू शकतो। सार्वत्रिक व दमदार पावसाची शक्यता या आठवड्यात नाही। तसेच ऊन व ढग यांचा लपंडावसुद्धा दिसू शकतो व होऊ शकते अशीच विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची स्थिती पुढच्या आठवड्यातसुद्धा कायम राहील। शेतकऱ्यांनी अशा स्थितीत शेती कामे सकाळी लवकर सुरू करून दुपारपर्यंत आटपावी। फवारणीमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या स्टिकरचा वापर करावा। आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधांचे प्रमाण 20 लिटरच्या पंपाचे आहे। पंप बदलल्यास औषधाचे प्रमाण बदलावे। आता कृषी सल्ला घेऊया। कापसाबद्दल माहिती। यावर्षी विविध कारणांमुळे कापसाची अपेक्षित वाढ सध्या दिसत नाही। सुदृढ वाढीसाठी फवारणीत टॉपअप किंवा रिफ्रेश या संजीवकाचा 50 मिली प्रतिपंप वापर करू शकता। तसेच सुदृढ व चांगल्या वाढीसाठी आळवणी करू शकता। आळवणीमध्ये एकरी अर्धा किलो NPK बूस्ट DX अधिक 1.5 लिटर रायझर अधिक 3 किलो 19-19-19 हे घटक वापरू शकता। याला सोबत वापरायला हरकत नाही। कापसावर शक्यतो कीड नसल्यास पहिला फवारा लांबवावा। मावा तुडतुडा वाढल्यास रिहांश 25 मिली किंवा पाते लागल्यानंतर रेज 20 मिली यासोबत तुडतुडा जास्त असल्यास बोरिक ॲसिड 20 ग्रॅम घ्यावे। सुदृढ वाढीसाठी टॉपअप किंवा रिफ्रेश अधिक 19-19-19 घेऊ शकता। अतिघन किंवा दादालाड पद्धतीनं लागवड केलेल्या कापसाची गळफांदी 45 दिवसादरम्यान कापावी। कापसाला खताच्या पहिल्या डोसमध्ये योग्य प्रमाणात स्फुरद व पालाश दिले असल्यास दुसऱ्या डोसमध्ये युरिया व सल्फर 2 किलो प्रति एकर द्यावे। पहिल्या डोस कमी दिला असल्यास दुसऱ्या डोसमध्ये युरियासोबतच 10-26-26, 8-21-21, 9-24-24 किंवा DAP अधिक पोटॅश द्यावे। कापसावर वारंवार तणनाशकाचा वापर टाळावा व शक्य असल्यास निंदन व अंतर्मशागत करून तणांचे नियंत्रण करावे। काही जागी प्री मान्सूनमध्ये लागवड केलेल्या कापसावर पाती अळी दिसत आहे, ज्याचे प्रमाण नॉन बीटीच्या झाडावर जास्त असू शकते। त्यासाठी फवारणीत इमान वापरावे। आळी व फुलकिडा या दोघांचे यानं नियंत्रण होईल। सोयाबीनबद्दल माहिती। काही ठिकाणी विविध कारणांमुळे सोयाबीन पिवळं पडलं आहे। जास्त पावसाने किंवा पाणी साचल्यामुळं पिवळं पडलं असल्यास वापसा झाल्यावर आपोआप हिरवं होईल। चुनखडी जमिनीतील पिवळं पडलं असल्यास त्यावर झिंक DTA 20 ग्रॅम व फेरस DTA 20 ग्रॅमचा फवारा द्यावा।
तणनाशकाचा शॉक लागल्यानं पिवळं पडलं असल्यास शॉकअप किंवा त्यासारखं संजीवक फवारावे. येलो मोझॅकमुळं पिवळं झाडं पडले असल्यास असे झाडं ताबडतोब उपटून पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ओढाची एक्स्ट्रा फवारावी. हुमणी अळी असल्यास मेटारायझियम अधिक बिव्हेरिया याची आळवणी करावी व खोड माशीमुळं पिवळं पडल्यास नियंत्रणासाठी रावडी अधिक 19-19-19 फवारावे. यावर्षी पेरणीनंतर पडलेल्या पावसाच्या खंडामुळे मोठ्या प्रमाणात खोड माशी वाढली आहे. त्यासाठी तणनाशकासोबत किंवा वेगळं रेज किंवा रावडी 20 मिली प्रतिपंप फवारावे. फुलं लागण्यापूर्वीचा पहिला फवारा असल्यास या अगोदर रेज रावडी फवारलं नसल्यास रावडी किंवा सिंजो व सोबत वहाड व फुटवे कमी असल्यास टॉपअप किंवा रिफ्रेश व 19-19-19 फवारू शकता. मात्र फूल लागले असल्यास व योग्य वाढ असल्यास रावडी, सिंजो किंवा विटारा या अळीनाशकासोबत झेप व 12-61-0 व जास्त फुलांसाठी घ्यावे. वहाड जास्त असल्यास सोबत प्रोपिको 20 मिली घेऊ शकता. सोयाबीनमध्ये उगवणपूर्व तणनाशक वापरले असल्यास 25 दिवसानंतर आंतरमशागत करावी. 25 दिवसादरम्यान उगवण पश्चात तणनाशकं वापरावीत. तण मोठं झाल्यानंतर तणनाशकाचे रिझल्ट फारसे चांगले येत नाही. भविष्यातील चारकोल रॉट किंवा फायटोप्थेरा रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस डीएक्स किंवा इतर ट्रायकोडर्मा शिफारसीत मात्रेत रेती किंवा मातीत मिसळून पेरणीनंतर 30 ते 40 दिवसादरम्यान ओलावा जमिनीत असताना वापरावे. तणनाशकाचा शॉक कमी करण्यासाठी तणनाशकासोबत शॉकअप या संजीवकाचा वापर करावा. पातळ किंवा विरळ झालेल्या सोयाबीनला जास्त फुटवे काढण्यासाठी फवारणीत टॉपअप या संजीवकाचा वापर करू शकतो. पेरणीसोबत खत दिले नसल्यास किंवा कमी खत दिले असल्यास एकरी अर्धा किलो NPK बूस्ट DX रेती किंवा मातीत मिसळून 1 एकरात फेकावे. सोयाबीनमध्ये फुलं लागल्यानंतर शक्यतो आंतरमशागत करू नये. तुरीबद्दल माहिती. तुरीचे बऱ्याच जागी शेंडे पिवळे दिसत आहे. त्याची फारशी चिंता करू नये. जास्त ओलावा किंवा वाणांच्या वैशिष्ट्यामुळं हा पिवळेपणा सुरुवातीला दिसतो, जो कालांतरानं कमी होईल. तुरीची भविष्यातील मर रोग व फांदी मर हे रोग टाळण्यासाठी आत्ताच जमिनीत ओलावा असताना जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा वापरावे. ट्रायकोबुस DX एकरी अर्धा किलो आळवणीत आपण वापरू शकता. यासोबतच अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी NPK बूस्ट DX हे जीवाणुखतसुद्धा एकरी अर्धा किलो वापरायला हरकत नाही. 2 ओळीतील अंतर योग्य असल्यास 2 झाडातील अंतर योग्य ठेवण्यासाठी लागवडीनंतर 25 दिवसादरम्यान तुरीची विरळणी करून 2 तासात 2 झाडात किमान 1 फूट व जास्तीत जास्त 2 फूट अंतर ठेवावे. इतर झाडे उपटून टाकावीत. विरळणी केल्यानंतर वाचलेल्या झाडांचे शेंडे खोडावे, ज्यामुळे फांद्याच्या संख्येत वाढ होते. मात्र ज्या ठिकाणी सोयाबीन तुरीमध्ये 2 फुटापेक्षा कमी अंतर आहे तिथे तुरीचे शेंडे खुडू नये, नसता त्याला सोयाबीन दाबू शकते. पेरणीसोबत खत दिले नसल्यास 2 महिन्यात कधीही खत देता येते. पानं गुंडाळणारी अळी कमी असल्यास फवारणीची घाई तुरीसाठी करू नये.